आणि मनुवादांचं राज्य आलं पाहिजे, मनुवादी विचाराचं राज्य आलं पाहिजे असं ते म्हणतात. त्यावेळेस साहजिकच महिलांचं जे आहे ते रिॲक्शन येणं हे साहजिकच असं म्हणतो. कारण का मनुवादाने महिलांना ऑब्जेक्ट म्हणून वस्तू म्हणून मानलेलं आहे. त्यांना अधिकार काहीच नाही आहे. महिलांना असणारा अधिकार हिंदू कोड बिलामार्फत मिळालं, की जे हिंदू कोड बिल बाबासाहेब आंबेडकरांनी पायलट केलं, ड्राफ्ट केलं आणि दिलं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अनेक महिलांची असणारी बाबासाहेबांबद्दलची असणारी एक सहानुभूती आहे आणि त्याचा कधी उल्लंघन झालं तर मग ते रिॲक्ट होतं. नाशिकमध्ये आपण ते त्या ठिकाणी पाहिलं की त्या महिलेने की तुम्ही इतर सगळ्यांची नावं घेतली पण बाबासाहेबांचं नाव घ्यायला विसरला. याच्यावर त्यांनी मंत्र्यांना जाब विचारला. गिरीश महाजनांनी जाणीवपूर्वक टाळले किंवा त्यानंतर अनेक उद्रेक जो आहे तो पाहायला मिळाला. तो होणारच आहे. याचं कारण असं आहे की मी जसं म्हणालो की मनुवादी व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अधिकार नाही, संविधान व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अधिकार आहे. त्याच्यामुळे असताना तो उद्रेक होणारच आहे. मंत्री संत्री असू दे ना, माणसं त्याच्यापेक्षा मोठी आहेत. मंत्र्याला अधिकार नाही, मंत्री हा चपरासी आहे. लोकशाहीच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मतदार हा मालक आहे आणि ज्याला तो निवडून देतो त्याचा सेवक आहे. मालक नोकर जे रिलेक्शन आहे ते इथल्या असणारं आहे. आम्ही हकालपट्टीची मागणी करतो आहे, कारण का सेवकाला हा अधिकार नाही. अनेक ठिकाणी राज्यातही तेच चित्र पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू झालेत आणि वंचितनी आंदोलन ते लोकांनी केलं, सामान्य माणसांनी केलं, वंचितने सुद्धा केलं. याची असणारी जाणीव यांनी घ्यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं गिरीश महाजनच्या संदर्भात. काय वाटतं तुम्हाला, त्यांनी घेतलं नाही की राहिलं गेलं? मी नाही सांगू शकत त्याच्यात. थँक्यू. आपण जर पाहिलं तर आपल्याबरोबर प्रकाश आंबेडकर होते आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. कॅमेरामन किरण काजळेसह सागर साम TV पुणे. आपण पाहतोय की मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. प्रजासत्ताक दिनी गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषणातून नाव घेतलेलं नव्हतं. त्याच्याच निषेधात सध्या राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. दृश्य आपण पुण्यातील पाहतोय. या ठिकाणी गिरीश महाजनांविरोधात निदर्शनं करण्यात आलेली आहेत.